स्वामीजी तुमचं नावच खूप असं वेगळं आहे. जय श्रीराम म्हणतं, कोणी रामकृष्ण हरी म्हणतं. सुरुवातीला तर तसं जय जनार्दन काही भक्त म्हणायचे. जय बाबाजी कसं येतं? जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज हे महान शिवयोगी संत होऊन गेले. सामान्य माणसाला तर फक्त जज करायला येतं कपडे बघून. साधू कसा असावा याचा आदर्श प्रोटोकॉल जगद्गुरू जनार्दन स्वामींनी आपल्या विधीच्या पुस्तकामध्ये घालून दिलेला आहे. जसं डॉक्टर बनण्यासाठी, पोलीस बनण्यासाठी अनेक क्रायटेरिया असतात, तसं संत बनण्यासाठी सुद्धा अनेक क्रायटेरिया आहेत. जनार्दन स्वामी नेमके कोण होत्या? निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी गुरुस्थानी त्यांना मानले जाते. आता मला उत्सुकता अजून लागली की शांतिगिरी महाराजांबद्दल काय गोष्टी आहेत तुम्हाला माहिती? स्वामी शांतिगिरीजी महाराज हे सर्वात लहान शिष्य आहेत. माझा जर संसार चालू आहे, आता काय करू अनुष्ठान करून? काय उपयोग होणार आहे? मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये ती मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांपासून, ॲडिक्शनपासून, वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या प्रवृत्तीपासून दूर राहतील याची कुठलीही गॅरंटी नाही. आणि आम्हाला वाटलं की आपण ह्या मुलांच्या सेवेसाठीच आपलं जीवन अर्पण केलं पाहिजे. म्हणून जगद्गुरू जनार्दन स्वामींनी 7 गुरुकुलांची स्थापना केली. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. गोळाबेज पॉडकास्टवर आपण पहिल्यांदा एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून पॉडकास्ट घेत आहे. खरं तर असं झालं, मध्यंतरी आमच्या कॅमेरामॅनसोबत खूप याच्यावर वादविवाद झाले की खरंच आध्यात्मिक गोष्टी कशा असतात, काय असतात. आणि त्यांच्या गुरुपरंपरेतून आलेल्या काही गोष्टी होत्या ज्या त्यांनी मला सांगितल्या. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की नाही, मला याच्यातली खरीच डिटेल माहिती हवी आहे, किंवा मला याच्यातलं खरंच जाणकार व्यक्तीशी बोलून काही गोष्टी जाणून घ्यायच्यात की खरंच या गोष्टी कशा असतात आणि खरंच या गोष्टी कितपत आपण खऱ्या मानल्या पाहिजेत किंवा कितपत या गोष्टींना जाणून घेतलं पाहिजे. आज आपल्यासोबत आहेत निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनी महाराज व उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या परंपरेतील साधक शिष्य स्वामी अविमुक्तेश्वरानंदजी, ज्यांच्याशी आपण गप्पा मारून घेणार आहोत. त्यांच्याकडून आपण बऱ्याचशा गोष्टी जाणणार आहोत. अध्यात्म म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर जनार्दन महाराजांविषयीच्या काही किस्से, काही गोष्टी, त्याचबरोबर अनुष्ठान म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आज आपल्याला जे मौन व्रत खूप कमी लोकांना जमतं ते कसं करायचं असतं, आणि या सगळ्याला एक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनाने कसं बघायला हवं. तर चला गप्पांना सुरुवात करूयात. नमस्कार स्वामीजी. जय बाबाजी. नमस्कार. जय बाबाजी. स्वामीजी तुमचं नावच खूप असं वेगळं आहे, अविमुक्तेश्वरानंदजी. तर मला त्या नावाची काही कहाणी असेल ती, आणि तुमचे थोडक्यात परिचय आमच्या सगळ्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की आपण कसं या सगळ्या क्षेत्रामध्ये आलात आणि याच्या आधी आपण काय काय करत होतात. खरं तर हे नाव श्री क्षेत्र काशी या क्षेत्राला 7 नावं आहेत. ओके. या 7 नावापैकी एक नाव आहे अविमुक्त क्षेत्र. आणि त्या ठिकाणी अविमुक्तेश्वर महादेवाचं शिवलिंग सुद्धा आहे, जे भगवान श्रीरामांचा अवतार मानला जातो आणि भगवान विश्वनाथांचे गुरु मानले जातात. त्यावरून ह्या नावाचा उगम झाला आणि गुरुजींनी ते नाव आम्हाला दिलं. बालपणापासून आम्हाला बाबाजींच्या सांगितलं की गुरुकुलामध्ये येण्याचं सौभाग्य लाभलं. गुरुकुलामध्ये आल्यानंतर गुरुकुल शिक्षण आमचं पूर्ण झालं व पुढील शिक्षणासाठी गुरुजींनी आम्हाला बाहेर परवानगी दिल्यानंतर आम्ही BA इंग्लिश सर्वप्रथमतः केलं. BA इंग्लिश केल्यानंतर BA जर्मन आम्ही केलं व आम्हाला फ्रेंचही शिकता आलं. हे सगळं शिकत असताना आम्हाला या गुरुकुल परंपरेविषयी अधिक आकर्षण निर्माण झालं. जेव्हा आम्ही या बाहेरच्या शिक्षण पद्धतीमध्ये आलो आणि बाहेरच्या शिक्षण पद्धतीमध्ये हे सगळं बघितलं, त्यानंतर आम्हाला गुरुदेवांनी जी गुरुकुल पद्धती सुरू केली आहे याचं आकर्षण जास्त निर्माण झालं. आणि आम्हाला वाटलं की आपण ह्या मुलांच्या सेवेसाठीच आपलं जीवन अर्पण केलं पाहिजे. कारण पिढी घडवणं हे जे गुरुजींचं स्वप्न आहे. आज लाखो रुपये खर्च करून आईवडील आपल्या मुलांना मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये पाठवतात. नक्कीच. आणि मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये ती मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांपासून, ॲडिक्शनपासून, वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या प्रवृत्तीपासून दूर राहतील याची कुठलीही गॅरंटी नाही. एवढा पैसा खर्च करूनही कुठलीही गॅरंटी याची देता येत नाही. मात्र गुरुकुलामध्ये आम्हाला जे वातावरण मिळालं, बाहेर आल्यावर आम्हाला कळलं की आम्ही गुरुकुलामध्ये जेव्हा होतो, आम्हाला 1ली ते 12वीपर्यंत गुरुजींच्या कृपेने कोणत्याही व्यसनी व्यक्तीचं दर्शन झालं नाही, त्याला यांनी भेटू दिलं नाही. आणि त्याचंच कारण आहे की आज संस्कारक्षम जीवन हजारो विद्यार्थ्यांचं या गुरुकुलांमध्ये घडत आहे. गुरुकुलातून बाहेर पडल्यानंतर आम्हाला त्याचं महत्त्व कळलं. जोपर्यंत आम्ही तिथं होतो तोपर्यंत आम्हाला हे समजलं नाही. नक्कीच. गुरुकुलामधून बाहेर पडल्यानंतर जगद्गुरू बाबाजींच्या प्रेरणेने आम्हाला असं ठरवलेलं होतं की आपण धर्मप्रसाराचं काम करावं. त्याचबरोबर काही दिवसाचं करिअरचाही अनुभव घ्यावा की बाह्य जग कसं आहे. आणि म्हणून आम्ही BA इंग्लिश सुरुवातीला केलं, त्यानंतर BA जर्मन केलं,
BA फ्रेंच पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही केलं. ओके. आणि हे केल्यानंतर जेणेकरून आपल्या धर्माचा, आपल्या हिंदू संस्कृतीचा प्रचार प्रसार कसा होईल यासाठी आपण येणाऱ्या काळात प्रयत्न करू, ही आमची मानसिकता सुरुवातीपासून होतीच. आणि हे सगळं करत असताना वेगवेगळ्या इंडस्ट्रीचाही थोडासा अनुभव व्हावा म्हणून 5-6 वर्ष वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये पण काम करण्याचा मी प्रयत्न केला. त्यामध्ये पब्लिकेशन इंडस्ट्री असेल, ऑनलाईन शॉपिंग इंडस्ट्री असेल, टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्री असेल, त्याचप्रमाणे लॉजिस्टिक इंडस्ट्री जी आहे या इंडस्ट्रीतसुद्धा काम करण्याचं आम्हाला सौभाग्य मिळालं. आमचा लास्ट जॉब आम्ही कोलगेट कंपनीमध्ये मुंबईला केला व त्यानंतर आम्ही ठरल्याप्रमाणे पुन्हा आपल्याला सेवेत आला. गुरुजींच्या सेवेत हजर व्हायचं होतं, तर आम्ही गुरुजींच्या सेवेमध्ये हजर झालो. नक्कीच. आता आपण एवढा गुरुजी किंवा बाबाजी बोलतात, तर आम्हाला ही उत्सुकता आहे की जनार्दन स्वामी नेमके कोण होते आणि त्यांचा सगळा तो कार्यकाल कसा होता? जर तुम्ही सांगितलं तर आवडेल आम्हालाही आणि आमच्या प्रेक्षकांनाही. जसं आम्ही प्रथमतः उल्लेख केलेला आहे की जगद्गुरू जनार्दन स्वामी हे एक शिवयोगी संत होते. जगद्गुरू जनार्दन स्वामींनी 16 वर्ष कठोर भगवान महादेवाची साधना करून खरं म्हणजे एक योगिक जीवन जगून, ओके. कारण योगिक जीवन याच्यासाठी म्हणतोय की जगद्गुरू बाबाजी एक वाटीभर दुधावरती आणि एक लवंग घेऊन 18 तास सिद्धासनामध्ये बसायचे. ओके. मनाची प्रचंड एकाग्रता त्यांनी त्या काळात साधली. या 16 वर्षामध्ये सर्व शास्त्र, वेद, उपनिषद यांचा अभ्यास गुरुजींनी केला आणि या सर्वांमधून समाजाच्या उद्धारासाठी 5 परंपरा या सुरू केल्या. त्यात सर्वप्रथम परंपरा ही श्रमदान आहे. त्यानंतर अनुष्ठान सुरू झालं, गुरुकुल सुरू झालं, गोसेवा सुरू झाली आणि कृषी आणि ऋषी सेवा सुरू झाली. शेतीवर जगद्गुरू जनार्दन स्वामींचं विशेष प्रेम असायचं आणि ह्या सर्व परंपरा जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या जशा आहेत तशा समर्थपणे जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या नंतर या 36 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वर्धित करण्याचं काम ज्यांनी केलं असेल ते या गादीचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरीजी महाराज आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही या परंपरा, अनुष्ठान असेल, यज्ञ असेल, हे सगळं याचा प्रचार प्रसार आजही समाजात आम्ही करत आहोत. जगद्गुरू जनार्दन स्वामींची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर जगद्गुरू जनार्दन स्वामी श्री क्षेत्र जातेगाव या ठिकाणी गेले. जातेगाव इथे गेल्यानंतर बाबाजींना भगवान महादेवाचा तर आदेशच होता की जा आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार कर. आणि म्हणून ते अतिशय भयंकर ठिकाण होतं की ज्या ठिकाणी दिवसाही कोणी थांबू शकत नव्हतं. हिंसर प्राणी त्या ठिकाणी असायचे आणि अशा ठिकाणी जाण्याची कल्पना तिथं करणं म्हणजे एक कठीण गोष्ट होती. त्या गावकऱ्यांना तर हसू आलं की बाबा हा कसे जाणार तिथे. तिथं गेल्यानंतर बाबाजींनी तर अनेक लीला दाखवल्या, पण त्यापैकी एक लीला अशी की बाबाजींनी बोलता बोलता म्हटलं की अरे पहिल्या जन्मात हे मंदिर बाबांनी बांधलेलं आहे, या मंदिराचाच जीर्णोद्धार आपल्याला करायचा आहे. ओके. असं म्हटल्यानंतर ते फक्त हसायला आले. बाबा तुम्ही कशावरून आम्ही समजायचं की हे मंदिर मी पहिल्या जन्मात तुम्ही बांधलेलं आहे पहिल्या जन्मामध्ये. तेव्हा जनार्दन स्वामी म्हटले अरे बाबांनो, पहिल्या जन्माचं माझं जे मंदिराचं काम करण्याचं जे साहित्य आहे ते याच ठिकाणी ठेवलं आहे, तुम्ही ते बघा. आणि मग बाबांनी सांगितलं की अशा अशा जागी खोदा. खोदल्यानंतर बघा 4 फूट खोदलं काही सापडलं नाही, 5 फूट खोदलं काही सापडेना. यांना असं वाटलं की नाही बाबा काहीतरी सांगताय. बाबांनी 6 फूट खोदलं तरी काही खाली सापडत नाही. तेव्हा बाबांनी सांगितलं की अजून थोडं खोदा. खोदल्यानंतर पहिल्या जन्मीचा जो करणी, हातोडा वगैरे जेवढं सगळं साहित्य होतं ते सगळं निघाल्यानंतर भक्तांना उत्साह आला की अरे बाबाजी सांगताय हे सत्य आहे ना, आपल्याला आता बाबांचा आदेश आपल्याला मान्य करून या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. त्या काळात अनेक लीला जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या झाल्या. काहींचे गाय हरवायच्या, म्हशी हरवायच्या, तर बाबाजी त्या ठिकाणी बसल्या बसल्या सांगायचे जा अशा अशा ठिकाणी तुमची गाय आहे ती घेऊन या. आणि हाही अनुभव आला. बाबाजींच्या नंतर सुद्धा सूक्ष्म रूपाने बाबाजींनी अनेकांना अनुभूत्या जगद्गुरू जनार्दन स्वामींनी दिल्या. श्री क्षेत्र विरुळ येथील घटना आहे. एक फॉरेनर व्यक्ती, 12वं ज्योतिर्लिंग तिथं असल्यामुळे फॉरेनर येत असतात आणि ते जनार्दन स्वामींच्या समाधीच्या दर्शनासाठी सुद्धा तिथं आले. आल्यानंतर त्या व्यक्तीला दिसलं की साक्षात जनार्दन स्वामी प्रगट झाले आणि ते त्यांना आशीर्वाद देत आहे. आता त्या व्यक्तीला आपली भाषा जरी येत नव्हती, मात्र त्यांनी पुजारी आणि यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी गुरुजींना शोधलं. या गादीचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरीजी महाराजांना शोधलं आणि आपली अनुभूती सांगितली. आणि मला बाबाजींकडून अशी प्रेरणा मिळली की तुम्ही साधना करा या ठिकाणी. तर बाबाजींनी सांगितलं श्री क्षेत्र पालखेड या ठिकाणी एक ज्योतिर्लिंग, पारेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग बाबाजींनी स्थापित केलं आहे जनार्दन स्वामींनी. तर त्या ठिकाणी साधनेसाठी, अनुष्ठानासाठी त्या फॉरेनर व्यक्तीला 7 दिवस पाठवलं आणि 7 दिवस सक्सेसफुली त्या व्यक्तीने ती साधना पूर्ण केली. असा जगद्गुरू जनार्दन स्वामींचे अनेक साधकांना अनुभूती आलेली आहे. आता जसं तुम्ही जय बाबाजी म्हणालात, तर मलाच
त्या परंपरेविषयी जाणून घ्यायला थोडंसं आवडेल, की ही परंपरा काय किंवा हे जय बाबाजी कसं येतं? कारण प्रत्येकाला आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या सोसायटीमध्ये ग्रीट करण्याची एक वेगळी पद्धत असते. म्हणजे कोणी जय श्रीराम म्हणतं, कोणी रामकृष्ण हरी म्हणतं किंवा कोणी वेगवेगळ्या विशेषणांनी बोलतं. तर हे जय बाबाजी किंवा तो एक जनार्दन स्वामींचा जो काही प्रवाह आहे परंपरेचा, तो कसा आहे? जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज हे या महाराष्ट्रीय संतांची भूमी आहे आणि या भूमीत एक महान शिवयोगी संत होऊन गेले. आता तुम्ही विचारलं जय बाबाजी या शब्दाचा जो प्रवाह कसा आहे, सुरुवातीला तर तसं जय जनार्दन काही भक्त म्हणायचे. मात्र या गादी परंपरेमध्ये जेही उत्तराधिकारी म्हणून नेमले जातात त्या सर्वांना जय बाबाजी आमचा परिवार म्हणतो ओके. आणि गुरुस्थानी त्यांना मानले जातं. अशी ही गादी परंपरा आहे, संन्यासी परंपरा आहे. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी ही महाराष्ट्राची एक संतांची भूमी आहे. या भूमीमध्ये एक महान शिवयोगी संत होऊन गेले, बरोबर. ज्यांनी सर्वसामान्य दीनदुबळ्यांचा उद्धार होण्यासाठी विशेषतः 5 परंपरा या सर्व समाजाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी दिल्या. ओके. त्यामध्ये श्रमदानाची परंपरा असेल, अनुष्ठानाची परंपरा असेल, गुरुकुल असेल, गोसेवा असेल, कृषी आणि ऋषीसेवा असेल. तर ह्या सगळ्या परंपरेमध्ये जगद्गुरू स्वामी जनार्दन स्वामींनी लाखो जनसामान्यांचा उद्धार केला. बरोबर. आम्हाला या परंपरेमध्ये येण्याचं सौभाग्य लाभलं त्यांच्या कृपेने. आणि त्यामध्ये गुरुकुल परंपरा जी आहे ही ह्या परंपरेमध्ये आम्हाला बालपणापासूनच येण्याचं सौभाग्य लाभलं. गुरुकुल अगदी पहिलीपासून तर 12वीपर्यंत गुरुकुल परंपरा जगद्गुरू जनार्दन स्वामींनी का काढली? लाखो शाळा समाजामध्ये असताना जनार्दन स्वामींनी हे का सुरू केलं? तर याचे अनेक कारण आहे. जनार्दन स्वामींचं स्वप्न होतं की संस्कारित पिढी निर्माण झाली पाहिजे. नक्कीच. कारण संस्कारविरहित शिक्षण माणसाला राक्षसही बनवू शकतं. बरोबर. आणि आज तसं आहे. अनेक इंटेलिजंट लोकांनी मोठमोठे घोटाळे केले, मोठमोठ्या गोष्टी केल्या केवळ संस्कार नसल्यामुळं. तर इंटेलिजन्स विदाऊट संस्कार आपण ज्याला म्हणतो, तर त्याचा फायदा नाही. म्हणून जगद्गुरू जनार्दन स्वामींनी 7 गुरुकुलांची स्थापना केली. त्यापैकी एका गुरुकुलामध्ये आम्हाला शिकण्याचं सौभाग्य लाभलं. ओके. स्वामी शांतिगिरी महाराजांबद्दल तुम्हाला आवड कशी निर्माण झाली? कारण जसं तुम्ही म्हणालात, की शिकण्याचं सौभाग्य लागलं, पण मग त्याच्यातून ती आवड कशी निर्माण झाली? बालपणापासूनच आम्ही जेव्हा गुरुकुलमध्ये होतो, तर पूजनीय गुरुदेवांचं जे जीवन आहे आम्ही अगदी जवळून बघितलं. त्यांची ही गुरुकुल सर्व 7 गुरुकुल चालतात. हजारो विद्यार्थी या गुरुकुलांमध्ये शिकतात. आणि जनार्दन स्वामींचे स्वप्न, आपल्या गुरूंचे सद्गुरूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची असलेली तळमळ, सतत श्रम, त्याचप्रमाणे सद्गुरूंची वरील त्यांची निष्ठा आणि हे आम्ही जवळून बघितलं. विशेषतः त्यागी वृत्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं जगद्गुरू जनार्दन स्वामी ज्या मार्गावरती पाऊल ठेवून चालले, अगदी त्याच पद्धतीने आदर्श जीवन जगण्याची जी त्यांची धडपड जी आहे. जसं जनार्दन स्वामींच्या काळामध्ये या गादी परंपरेचे नियम होते की फलाहार करायचा. आज जगद्गुरू शांतिगिरी बाबांना 45 पेक्षा जास्त वर्ष होऊन गेले जेव्हापासून ते भाजी भाकर खात नाही, ओके. फलाहारी आहेत. बापरे! फळांचा आहार हाच मुख्य बाबांचा जनार्दन स्वामींचा आहार होता. तो जगद्गुरू स्वामी शांतिगिरी बाबांचा आहार आहे. त्याचप्रमाणे जनार्दन स्वामी पैशाला स्पर्श करत नव्हते कधी. शांतिगिरी बाबाही कधी पैशाला स्पर्श करत नाही. मात्र धर्माच्या नावाने आलेला एक पैसाचा काटेकोरपणे हिशोब घेऊन तो पैसा धर्माच्या कामालाच कसा लागेल याची खात्री ते करतात. ओके. त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये असलेली त्यागीवृत्ती असेल, आपल्या देशाविषयी प्रेम असेल, राष्ट्र उन्नतीची तळमळ असेल, समाजाचा उद्धार करण्यासाठी जी तळमळ असेल, जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या गोसेवा करण्याची जी परंपरा आहे. आज अनेक गोशाळा त्यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण भारतामध्ये चालतात. ओके. गुरुकुलं चालतात. तर हे सगळं काम करण्याची जी तळमळ हे आम्ही जवळून बघितली आणि त्यामुळे गुरुजींविषयी अर्थातच आचरणशील सद्गुरू म्हणून आदर आम्हाला निर्माण झाला. आणि आपण जसं म्हणाल, की आश्रमशाळा आहे किंवा आहे, तर मग आश्रमांमध्ये आपली काय भूमिका आहे साधक म्हणून किंवा स्वामीजी म्हणून? जसं आता मागं सांगण्यात आलं की जगद्गुरू जनार्दन स्वामींची ही इच्छा होती की संस्कारित पिढी निर्माण झाली पाहिजे म्हणून गुरुकुलं खोलली. बरोबर. त्या गुरुकुलांना संचालित करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत कष्ट घेण्याचं काम जे या गादीचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरीजी महाराजजी करत आहेत. 7 गुरुकुलांमध्ये हजारो विद्यार्थी जे आजकाल शिकत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचं युनिट आहे संस्कृत विद्यालय, ते श्री क्षेत्र काशी या ठिकाणी चालतं. ओके. तर या संस्कृत विद्यालयाला संचालित करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाने ज्या सूचना आमच्याकडे येतात त्या आम्ही तिथं संचालित करून घेतो. विशेषतः या गुरुकुलामध्ये आपल्या सनातन धर्माचं रक्षण करणारी पिढी निर्माण करण्याचं काम या गुरुकुलामध्ये होत आहे. ओके. कारण या गुरुकुलामध्ये असे मुलं
गुरुजींनी घेतलेले आहे, जे आईवडिलांनी कायमस्वरूपी गुरुजींना दिलेले आहे, जेणेकरून जे येणाऱ्या काळामध्ये संत कसे होऊ शकतील आणि त्यांना आवश्यक असणारी दिनचर्या कशी असते, हे सर्व आम्ही वेदशास्त्र उपनिषद त्यांना शिकून तयार करणार आहोत. आणि ती जिम्मेदारी आमच्याकडे आहे. इतरही गुरुकुलांचं संचालन करण्यासाठी आम्ही सहभागी असतो. ओके. जसं स्वामी विवेकानंदजी म्हटले होते की माझ्यासारखे मला 100 मिळले तर संपूर्ण मी क्रांती, या धर्तीवरती क्रांती करू शकतो. अगदी त्याच पद्धतीने स्वामी शांतिगिरी बाबांनी सर्व जय बाबाजी भक्त परिवारामध्ये आवाहन केलं की आपल्या सनातन संस्कृतीचं, धर्माचं रक्षण करण्यासाठी आम्हाला काही मुलं हवे आहेत. तर त्याला जय बाबाजी परिवाराने खूप चांगला रिस्पॉन्स दिला व काही मुलं कायमस्वरूपी जगद्गुरू स्वामी शांतिगिरी बाबांच्या झुडीमध्ये टाकले. त्या मुलांना संस्कृत, वेद, उपनिषद या सर्व वाङ्मयांनी परिपूर्ण करून आणि परिपूर्ण करण्याचं काम श्री क्षेत्र काशी या ठिकाणी होत आहे. ओके. आता मला उत्सुकता अजून लागली की शांतिगिरी महाराजांबद्दल काय गोष्टी आहेत तुम्हाला माहिती, त्याही आमच्या प्रेक्षकांना आम्हाला सांगा, आवडेल ऐकायला. जगद्गुरू जनार्दन स्वामींनी मुख्यत्वाने 13 शिष्य, जे प्रमुख शिष्य घडविले, त्यापैकी स्वामी शांतिगिरीजी महाराज हे सर्वात लहान शिष्य आहेत वयाने. आणि त्यांची गुरुनिष्ठा, त्यांचं प्रेम, त्यांची रात्रंदिवस असलेली सेवा यांनी जनार्दन स्वामींचं हृदय जिंकून घेतलं आणि बाबाजींनी या गादीसाठी त्यांची नियुक्ती केली. ओके. हां. तर जनार्दन स्वामींनी जेवढ्या नियमांचं पालन केलं, त्या सर्व नियमांचं पालन स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या जीवनात आपल्याला दिसेल. जनार्दन स्वामी पैशाला स्पर्श करत नव्हते. शांतिगिरी बाबाही पैशाला स्पर्श मात्र करत नाही, मात्र धर्माच्या नावाने जो एक एक पैसा आला आहे, त्या सर्व पैशाचा एक एक पैशाचा हिशोब घेतल्याशिवाय कोणालाही सोडत नाही व तो प्रत्येक पैसा धर्मकार्यात कसा लागेल याची ती खात्री करतात. त्याचप्रमाणे माता भगिनींना दुरून दर्शन देणे ही या गादी परंपरेचा हा नियम आहे. बाबाजींच्या जीवनात तुम्हाला हे दिसेल की माता भगिनींना देवी स्वरूप मानलं जातं व त्यांना दुरून दर्शन दिलं जातं. संन्यासी परंपरा ही आहेत. त्याचप्रमाणे फलाहार हे जे व्रत आहे, अतिशय कठीण व्रत आहे. फलाहार व्रत करणं हे सगळ्यांना जमत नाही. हा अतिशय सात्विक आहार आहे व सात्विक आहारावरती कंटिन्यू राहणं ही एक मोठी तपश्चर्या आहे. आज 45पेक्षा जास्त वर्ष होऊन गेले. जगद्गुरू जनार्दन स्वामींनी ज्या फलाहाराचं पालन केलं, त्याच नियमांचं पालन आज 45 वर्षापासून स्वामी शांतिगिरीजी महाराज करत आहेत. अशा अनेक गोष्टी स्वामीजींच्या जीवनाविषयी सांगता येतील. दुसरा अतिमहत्त्वाचा नियम की जगद्गुरू जनार्दन स्वामी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे. तुम्हाला शांतिगिरीजी बाबा रात्री 2 वाजेपर्यंत काम करू की 1 वाजेपर्यंत करू की 12 वाजेपर्यंत करू, तुम्हाला 4 नंतर ते कधी झोपलेले दिसणार नाही. हा त्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा नियम आहे. ओके. आता बऱ्याच तुम्ही अनुष्ठान म्हणत होतात सर, तर मला ते जाणून घ्यायला आवडेल की अनुष्ठान म्हणजे नेमकं काय आहे. जगद्गुरू जनार्दन स्वामींनी सुरू केलेल्या ज्या 5 परंपरा आहेत, त्यामध्ये महत्त्वाची परंपरा ही अनुष्ठानाची आहे. बरोबर. अनुष्ठान हे एक मेडिटेशन कोर्स ज्याला तुम्ही म्हणू शकता, किंवा मेडिटेशन कोर्स ह्या अनुष्ठानाचा एक भाग आहे. कारण त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. जसं तुमचा आहारामधील बदल असेल, तुमच्या दिनचर्येमधील बदल असेल, जसं की तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर 7 दिवस उठतात, त्याचप्रमाणे तुमचा मौन तुम्हाला 7 दिवस दिलं जातं. ओके. मौन 7 दिवस हे सर्व साधकांना दिलं जातं. ज्या अनेक गुरुबंधू व अनेक माता भगिनी त्या ठिकाणी 7 दिवस मौनामध्ये असतात. आज विज्ञानही मान्य करतं की मौन हे किती महत्त्वाचं आहे. मौन हा शक्ती संचय करण्यासाठी अतिशय महत्त्वाची अध्यात्माची एक साधन आहे आपल्यासाठी. म्हणतात की 5-6 तास पायी चालण्याला जेवढी शक्ती लागते, तेवढी 2 तास बोलण्याला लागते. नक्कीच. हां, म्हणजे मौनामध्ये जो व्यक्ती असतो त्याचं संकल्पशक्ती, त्याचं मनोबल, त्याचं धैर्यबल आणि विशेष म्हणजे तुमच्या वाणीमधील पॉवर ही या मौनामधून निर्माण होते. आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा मितभाषीपणा हा एक महत्त्वाचा गुण मानलेला आहे. नक्कीच. आणि त्याला सुद्धा मौनच म्हटलं जातं. म्हणून शास्त्रामध्ये म्हणतात मौनम सर्वस्व साधनम. तुम्हाला जर सगळ्या गोष्टी साध्य करायच्या असेल तर तुम्ही मौन धरा. नक्कीच. आणि मौनाने जी शक्ती संचय आपल्यामध्ये होतो, त्याने आपल्यामध्ये एकाग्रता येते आणि एकाग्रतेने अचूक निर्णय घेण्याची क्षमता यामुळे आपली वाढते. आज डिसिजन मेकिंग याला कॉर्पोरेटमध्ये असेल, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये असेल, खूप महत्त्व याला आहे. म्हणून मौन साधना ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा महत्त्वाची आहे. म्हणून आध्यात्मिक बऱ्याच साधना ह्या मौनातच केल्या जातात. आणि जगद्गुरू जनार्दन स्वामींनी अनुष्ठान सुरू करताना प्राथमिकता हा नियम दिला. आज वर्षभरामध्ये अनेक अनुष्ठानं होतात, 12ही महिन्याला अनुष्ठानं चालू असतात. या सर्व अनुष्ठानांमध्ये माता भगिनींना, पुरुषांना मौन दिलं जातं, जेणेकरून ते आसनामध्ये बसून
आणि जप करताना त्यांना ती शक्ती मिळावी. मौनाचा दुसरा फायदा असा आहे, तुम्हाला जास्त आहाराची गरज पडत नाही. नक्कीच. शक्ती कमी खर्च होत असल्यामुळे कमी आहारामध्ये तुम्ही स्टेबल राहू शकता, जास्त काळ राहू शकता आणि सात्विक आहार तुम्हाला या अनुष्ठानामध्ये दिला जातो. जसं बरेच जण फळावरती असतात, बरेच जण दुग्धाहारावरती असतात, त्याचप्रमाणे भगर आणि कढी सारखा सात्विक आणि अतिशय लवकर पचणारा आहार तुम्हाला दिला जातो. हा जो सात्विक आहार आहे हा आध्यात्मिक साधनेला बल देणार आहे, मदत बरोबर. करणार आहे. तुम्ही जर जड आहार त्या याच्यामध्ये घ्याल, आध्यात्मिक अनुष्ठानामध्ये घ्याल, तर तुम्हाला तुरंत झोप येईल. मात्र जास्त कालावधीमध्ये जास्त जप करण्यासाठी या सात्विक लाईट डाएटची गरज आहे. म्हणून बाबाजींनी हा डाएट जो चेंज आहे, अनुष्ठानामध्ये डाएटचा जो चेंज आहे हा सर्वांसाठी कंपल्सरी केला आहे. तो अनुष्ठानाला, जपाला, ध्यानधारणा, साधनेला मदत करणारा आहार आहे. पण मग आता या सगळ्यामध्ये अनुष्ठानाचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो मग? कारण एवढं सगळं जर तुम्ही चेंज करतोय आपण, किंवा डाएट चेंज करतोय, गोष्टी चेंज करतोय, तर शरीरावर असा काय परिणाम होतो? शरीरावरती याच्या अनेक प्रकारे, नुसती शरीरावरतीच नाही, मानसिक लेवलवर, बौद्धिक लेवलवर, शारीरिक लेवलवर व आपल्या आत्मिक जीवात्म्यासाठी अशा अनेक लेवलवर याचे परिणाम होतात. जेव्हा तुम्ही अनुष्ठानाला बसतात, सर्वप्रथम तर तुमची दिनचर्या बदलली जाते. ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही जेव्हा उठतात, तुमच्याकडून योगा, प्राणायाम, ध्यानधारणा हे करून घेतलं जातं आणि याचा परिणाम आपल्या सर्व मेटाबॉलिझमवरती होतो. तुमची रेस्पिरेटरी सिस्टम असेल, म्हणजे श्वसन संस्था असेल, ही मजबूत होते. तुमची न्यूरो सिस्टम असेल, तुमची नर्वस सिस्टम असेल, ह्या नर्वस सिस्टमवरती सुद्धा या सर्व साधनेचा परिणाम होतो. तुमच्या स्मरणशक्ती असेल, या स्मरणशक्तीवरती याचा परिणाम होतो. ॲक्युरेसी ज्याला आपण म्हणतो, स्मरणशक्ती वाढण्यासाठी तर ध्यानधारणा, योगा ही मदत नक्कीच, करतच, नक्कीच. ऑफकोर्स मदत करतं. तर त्याचप्रमाणे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, ह्या डायजेस्टिव्ह सिस्टमवरती त्याचा विशेषतः परिणाम होतो. कारण तुम्ही जे योगिक क्रिया करतात या अनुष्ठानादरम्यान, तर त्याच्यामध्ये तुमची जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे याच्यात जर काही प्रॉब्लेम असेल, अडथळे असतील, तर ते दूर होतात. म्हणजे कमी भूक लागणे किंवा भूकच न लागणे किंवा मग अनावश्यक वजन असणे, अनावश्यक चरबी असणे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं दूर होतात. तर जसं तुम्ही बोलता प्राणायाम हा गोष्ट बोललीत, अनुष्ठानामध्ये आपण प्राणायाम घेतो, तर अनुष्ठानामध्ये कुठले प्राणायाम घेतले जातात आणि त्याचा मला किंवा एखाद्या सामान्य माणसाला काय फायदा होऊ शकतो मग? अनुष्ठानामध्ये प्रामुख्याने ब्रह्ममुहूर्तावरती अनुलोम विलोम प्राणायाम केला जातो, ओके. जो कुणीही करू शकतं. हा बेसिक प्राणायाम आहे. तर या प्राणायामाचा फायदा म्हणजे हे आपलं बॅलन्सिंग करण्यासाठी, मनाचा समतोल. त्याचप्रमाणे जगद्गुरू जनार्दन स्वामी सांगायचे की आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत आणि ह्या नाड्यांच्या शुद्धीकरणासाठी प्राणायाम महत्त्वाचा मानला जातो. बरोबर. तर बेसिक प्राणायाम हा अनुलोम विलोम प्राणायाम केला जातो. त्याच्यामध्ये मनाचा समतोल असेल, आपल्या चित्ताचा समतोल असेल, चिडचिडेपणा असेल, अशा अनेक गोष्टीवरती समतोल करण्याचं काम कळतं. ओके. बेसिक प्राणायाम अनुलोम विलोम करतो. त्यानंतर भस्त्रिका आणि कपालभाती हे प्राणायाम केले जातात. ओके. आता हे जे प्राणायाम आहेत, या प्राणायामाचे तर अनेक फायदे सांगितले जातात. हां, असंख्य रोगांना बरे करण्याची क्षमता एकट्या कपालभाती प्राणायामामध्ये सांगितली जाते. बरोबर. अनुलोम विलोम प्राणायामाचे अनेक आजार त्यामुळे जातात. जसं की एक आजार आम्ही सांगू शकतो, पॅरालिसिस आहे. पॅरालिसिस ज्याला झाला त्यांनी अनुलोम विलोम प्राणायाम जर कंटिन्यू केला 1 वर्षापर्यंत, तर तो पूर्णपणे रिकवर होतो. असे ओके. अनेक आजार आहे की ज्या आजारांवरती हा प्रभावकारी प्राणायाम आहे, आपलं बॅलन्सिंग करणारा हा प्राणायाम आहे. त्यानंतर भस्त्रिका आणि कपालभाती जे प्राणायाम आहे, हे तर असंख्य रोगांवरती हो. उपचार करणारे प्राणायाम आहेत. त्यामध्ये कॅन्सरसारख्या आजारांच्या ज्या क्लॉटिंग्स असतात, ओके. या आजारांच्या ज्या क्लॉटिंग आहे त्याचं पाणी करण्याची क्षमता कपालभाती प्राणायामामध्ये आहे. ओके. हां, असे अनेक आजार आहे, अनेक आजार सांगण्यात येतील. तुमचं जसं आम्ही सांगितलं की तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टमला पॉवरफुल करण्याचं काम हा प्राणायाम करतो. त्याचप्रमाणे डायजेस्टिव्ह सिस्टमला स्टिम्युलेट करण्याचं काम करतो. नर्वस ओके. सिस्टमला सुरळीत करण्याचं काम हा कपालभाती प्राणायाम करतो. ओके. तर हे गुरुजी आपल्या प्रवचनामध्ये सांगत असतात आणि दररोज कमीत कमी 5 प्राणायाम हे प्रत्येक भक्ताकडून आग्रहाने करून घेतले जातात. ओके. आता जसं आपण बोललो की फलाहार केला जातोय अनुष्ठानमध्ये, मग त्या फलाहाराचा पण काही फायदा होताना दिसतो का, किंवा काय फायदा होऊ शकतो का? कारण एकंदरीतच मला रोज पिझ्झा बर्गर खायची सवय असते किंवा महिन्यातून आठवड्यातून मी ते खातोय. मग असं मला एकदम करायला जमेल का? तुम्ही अगदी बरोबर बोलला की
नेहमी आपण फास्ट फूड खातोय, जंक फूड खातोय, तर जसं आपण एखादी गाडीची सर्व्हिसिंग करतो, या शरीराला त्याच प्रकारे सर्व्हिसिंगची गरज असते. आणि जेव्हा आपण राजस तामस आहाराकडून सात्विक आहाराकडे आपण जेव्हा जातो, तर ते दुसरं तिसरं काही नसून आपल्या शरीराची एक सर्व्हिसिंग आहे. तर या अनुष्ठानामध्ये बरेच जण फळावरती 7 दिवस उपवास करतात, बरेच जण दुग्धाहार घेतात. ज्यांना हे कठीण व्रत जमणार नाही ते एक भुक्ती असतात, म्हणजे एक वेळ सात्विक आहार घेऊन करतात, उपवास करतात. त्याचप्रमाणे तिथं भगर आणि कढीसारखा जो आहार दिला जातो, ज्या आहाराला नॅचरली मेटाबॉलिझम सिस्टम जी आहे या सिस्टमला शुद्ध करणारा जो आहार मानला जातो, ऑलरेडी असा शुद्ध आहार या ठिकाणी दिला जातो. त्याचप्रमाणे जे काही साधक असतात ते पाण्यावरती सुद्धा 7 दिवस पूर्णपणे पाण्यावरती राहून अनुष्ठान करतात. तर ह्या जंक फूड करून या आहाराकडे हे अनेकांना का आवडतं, की त्या जो इतर रोगी बनवणारा जो आहार आहे तो घेऊन त्यांची सिस्टम सर्व्हिसिंगवर आलेली असते. आणि जेव्हा माणूस या अनुष्ठानामधून 7व्या दिवशी बाहेर येतो, त्याला स्वतःला जाणवते की माझ्यामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारची एनर्जी संचालित झाली आहे, माझी मनोबल वाढलं आहे, माझी संकल्पशक्ती वाढली. एखादी गोष्ट कॅन्डू वृत्ती ज्याला आपण म्हणतो, मी ही गोष्ट करू शकतो अशी करण्याची जी वृत्ती आहे, किंवा आपले जे राहिलेले संकल्प जे अपूर्ण आहेत ते करण्याची शक्ती, तो एक एनर्जी घेऊन बाहेर पडतो. हे प्रत्येकाला तो अनुभव होतो. नक्कीच. पण आता तुम्ही अनुष्ठानाबद्दल एवढं सगळं सांगितलं, तर मला हे विचारायला आवडेल की अनुष्ठान कोणी केलं पाहिजे, असे काही नियम आहेत का, की याच व्यक्तीने अनुष्ठान केलं पाहिजे, यांनी नाही करावं, यांना जमणार नाही, किंवा अशा कुठला वयोगट आहे का, किंवा अशा कुठल्या वयोगटातली महिला आहेत का त्यांनीच केलं पाहिजे अनुष्ठान, का हे सगळ्यांसाठी असतं? अनुष्ठान हे आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये सर्वांसाठी सुरुवातीला नव्हतं. ऋषीमुनी फक्त अनुष्ठान करायचे. मात्र जगद्गुरू जनार्दन स्वामींनी शास्त्राचा आधार घेऊन आणि शास्त्राच्या आधाराने हे जनसामान्यांसाठी सुरू केलं. तर जगद्गुरू जनार्दन स्वामी सांगायचे की जपतप अनुष्ठान करती ऋषी मुनी जनसामान्यांसाठी जगद्गुरू जनार्दन स्वामींनी सुरू केलं. व त्यानंतर स्वामी शांतिगिरी बाबांनी सुद्धा शास्त्राचा आधार घेऊन आजकाल महिलांसाठी सुद्धा अनुष्ठान सुरू केलं आहे शास्त्राच्या आधाराने. तर अगदी लहान मुलं सोडता यांच्या व्यतिरिक्त अनुष्ठान कुणीही करू शकतं. अनुष्ठानाच्या नियमांचा जिथपर्यंत प्रश्न आहे, अनेक नियमांचं पालन या 7 दिवसात केलं जातं. 7 दिवसामध्ये, कारण आपल्याला आपल्या जीवनचर्येमध्ये जर काही क्रांतिकारी बदल करायचा असेल तर ते नियम यानुसारच घालून दिलेले आहे की आपल्यामध्ये पूर्ण बदल झाला पाहिजे, आपली शुद्धी झाली पाहिजे. त्यामध्ये नियमांमध्ये ब्रह्ममुहूर्तावरती उठणं, थंड पाण्याने स्नान करणं, कारण विज्ञान सांगतं की थंड पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. गरम पाण्याने आपल्या शरीराला अनेक अपाय होतात. तर थंड पाणी हे सर्वप्रथम या 7 दिवसामध्ये सर्वांसाठी आवश्यक असतं. थंड पाण्याने स्नान केलं जातं. तर अनुष्ठान हे कोणताही व्यक्ती कोणत्याही वयाचा करू शकतो. कोणत्याही जाती आणि कोणत्याही धर्माचा व्यक्ती अनुष्ठानाचे नियम पालन करून हा अनुष्ठान करू शकतो. हा एक मेडिटेशन कोर्स टाईप असल्यामुळे हा सर्वांना फायदेकारक आहे. नक्कीच. आता तुम्ही अनुष्ठानाबद्दल सगळं सांगितलं, म्हणजे कोणी करायचं, कसं करायचं, काय नियम आहेत, हे सगळं पटलं मला. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, अरे माझा जर संसार चालू आहे, आता काय करू अनुष्ठान करून, काय उपयोग होणार आहे? तर मग प्रापंचिक माणसाने अनुष्ठान करावं का, की त्याला काय फायदे होऊ शकतात? प्रापंचिक माणसाला अनुष्ठानाची जास्त गरज आहे. कारण आजचं जे विश्व आहे हे डिमांडिंग आहे. नक्कीच. आणि त्याच्या मागे कामाचं ओझं, स्ट्रेस, ताणतणाव या सगळ्या गोष्टी असतात. या सगळ्या गोष्टींमधून रिलीव्ह होण्यासाठी, बाजूला होण्यासाठी त्याला काहीतरी पर्याय हातामध्ये पाहिजे, अन्यथा तो फ्रस्ट्रेट होईल, निराश होईल. तर अनुष्ठानामध्ये जसं म्हटलं जातं की अनुष्ठान तुमचं मनोबल वाढवतं, तुमची संकल्पशक्ती वाढवतं, धैर्यशक्ती वाढवतं, बॅलन्सिंग विचार करण्याची शक्ती वाढवतं, सूक्ष्म विचार करण्याची शक्ती, अचूक निर्णय घेण्याची क्षमता, या सगळ्या गोष्टी अनुष्ठानामुळे वाढल्या जातात. आज संसारी जो व्यक्ती आहे तो कामाच्या ओझ्याखाली आहे, स्ट्रेसमध्ये आहे, त्याच्यामध्ये चिडचिडेपणा आहे. आणि या सगळ्या गोष्टीपासून त्याला दूर करण्यासाठी म्हणतात की जगामध्ये सगळ्या गोष्टीसाठी मेडिसिन आहे, पण स्ट्रेसवर, टेन्शनवरती मेडिसिन नाही, त्याच्यावरती गोळी नाही कोणती. आणि अध्यात्माशिवाय ते शक्य नाही, कारण अध्यात्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं औषध आहे आणि अनुष्ठान याच्यावरती परफेक्ट औषध आहे. 7 दिवसामध्ये तो या स्ट्रेसपासून, ताणतणावापासून पूर्णपणे रिलीव्ह होतो, मुक्त होतो आणि पुन्हा नव्या जोमाने तो आपल्या संसारामध्ये इनपुट देऊ शकतो. हां, आणि नक्कीच मलाही जाणवतं की एखादी गोष्ट आपण म्हणतो ना की
कंटिन्यू करत राहिलं तर सवयही लागते. म्हणजे नक्कीच त्याला 7 दिवसानंतर एवढी तर सवय लागेल, की बाबा कमी बोललं पाहिजे, कमी आहार केला पाहिजे. जसं 80% आपण जेवायचं म्हणतो तसं, की थोडं लवकर उठायला पाहिजे. म्हणजे आत्ता जर माझ्यासारखा माणूस 9 वाजता उठत असेल, तर 7 दिवसाच्या सवयीने निदान तो 7 वाजता तरी उठेल. अगदी बरोबर. असा जीवनामधील परिवर्तन हजारो लाखो लोकांच्या जीवनात झालं, ज्यांचा अगोदर स्वतःवरती विश्वास नव्हता की मी हे करू शकतो का, पण या 7 दिवसाच्या ट्रेनिंगने त्याच्या जीवनामध्ये हे परिवर्तन झालं आणि एका प्रकारच्या रोगाकडे घेऊन जाणाऱ्या जीवनशैलीकडून तो निरोगी जीवनशैलीकडे या अनुष्ठानामुळे वळला आहे. बरोबर, आलं लक्षात. स्वामीजी, तुम्ही अनुष्ठान सांगितलं. अनुष्ठानामध्ये तुम्ही बोललात, की त्या 7 दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आणि ते होतात. तर मला असा प्रश्न पडतो, की यज्ञ म्हणजे नेमकं काय असतं आणि आपण काय काय करतो यज्ञाच्या वेळेस तिथे अनुष्ठानाच्या दिवसांमध्ये? जगद्गुरू जनार्दन स्वामी सांगायचे, यज्ञ कर्म करणाऱ्याचा कोणताही दोष शिल्लक राहत नाही. ओके. आता यज्ञ म्हणजे नक्की काय? आपल्या आध्यात्मिक शास्त्रामध्ये यज्ञाचं खूप वर्णन केलं आहे. यज्ञ जे आहे, यज्ञ हे देवतांचं मुख मानलं जातं. प्रत्येक देवताच्या नावाने त्या ठिकाणी आहुती टाकली जाते आणि आहुती टाकलं म्हणजे तो घास त्या देवाला पोहोचवणं, हे यज्ञकर्म मानलं जातं. जगद्गुरू जनार्दन स्वामीजींनी जी यज्ञ परंपरा चालू केली, तर तो यज्ञ बाबाजी सांगायचे की सर्व समाजाला कल्याणकारक हा यज्ञ आहे. सृष्टीला सगळ्या सृष्टीचं कल्याण करणारा हा यज्ञ आहे. आज यज्ञामध्ये ज्या समिधा दिल्या जातात, वैज्ञानिक पण मान्य करतात, वड, आंबा, उंबर, पिंपळ, चंदन, खैर, रुई, हे जे वृक्ष आहे याची जी समिधा बनवली जाते आणि त्याचबरोबर देशी गाईची गौरी असेल, गावरान गाईचं तूप असेल, तीळ असेल, जेव्हा हे मिश्रण एकत्र केलं जातं, हजारो वृक्ष जेवढा ऑक्सिजन देऊ शकत नाही एवढा ऑक्सिजन या मिश्रणामधून केमिकल प्रक्रिया होऊन तयार होतं. आज विज्ञान हे मान्य करतं. ओके. यज्ञात भवन्ति पर्जन्य हे जे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे, तर त्याला आधार आहे. आज वैज्ञानिक मान्य करतात की यज्ञापासून निर्माण होणारा हा जो धूर आहे, हा धूर प्रदूषणकारी धूर नाही आहे, हा सामान्य धूर नाही आहे. जो आपल्या घरामध्ये असतो, जो इतर ठिकाणी जो धूर असतो, हा प्रदूषणकारी धूर असतो. मात्र वातावरणामधील लाखो बॅक्टेरिया, वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया मारण्याची क्षमता या यज्ञापासून, या समिधेपासून निर्माण झालेल्या धुरामध्ये असते. एवढंच नाही, पाऊस पडण्यासाठी आवश्यक असणारे जे वायू आहे, हे यज्ञाच्या धुरामधून निर्माण होतात. म्हणून हा यज्ञ जो आहे, हा मनुष्याला, प्राणीमात्रांना, वृक्षांना, पशुपक्ष्यांना सगळ्यांना हितकारक आहे. सगळ्यांना हितकारक असलेले जे वायू आहे यामधून निर्माण होतात. एका यज्ञाने काही किलोमीटरचा एरिया क्लीन होतो. काय म्हटलं जातं? यज्ञेन हन्यते व्याधी, यज्ञेन रक्षिता प्रजा. ओके. यज्ञापासून अनेक प्रकारच्या रोगांचं निवारण केलं जातं. आणि म्हणूनच की काय, कोरोना काळामध्ये जेव्हा कोरोना आला, लोक ऑक्सिजन सिलेंडरसाठी धडपड करत होते. मात्र त्याच वेळेस भारतामधील सर्व आयुर्वेदिक आचार्य आणि स्वामी शांतिगिरीजी महाराजांनी सुद्धा आदेशित केलेलं होतं की सगळ्यांनी घरी आहुती सुरू करा. कारण त्या आहुतीच्या सामग्रीपासून एवढा ऑक्सिजन निर्माण होऊ शकतो, आपल्याला तो घरात राहण्यासाठी पुरेसा आहे. तुम्हाला सिलेंडरची गरज नाही. आज हजारो रुपये या सिलेंडरला खर्च होतो. म्हणून प्रत्येकाने आहुती घरी द्यावी, असं जगद्गुरू बाबाजी सांगतात. आज बाबाजी परिवारामध्ये हजारो लोक आपल्या घरी दररोज सकाळी आपल्या दिवसाची सुरुवात आहुती देऊन करतात. ते त्यांच्या कुटुंबाला प्रोटेक्शन असतं अनेक प्रकारच्या व्याधींपासून. म्हणून प्रत्येकजण वृक्ष लावू शकेलच याची काही गॅरंटी नाही आणि शहरामध्ये तेवढी जागाही नाही. मात्र आपल्या घरामध्ये निरोगी जीवन जगण्यासाठी, अनेक प्रकारच्या रोगांच्या बॅक्टेरियापासून दूर राहण्यासाठी आपण छोटीशी 10 मिनिटाची आहुती करू शकतो. मंत्रांचं कॉम्बिनेशन त्यामध्ये केलं जातं आणि ते अजून पॉवरफुल बनवलं जातं. नक्कीच. आणि इतिहासामध्ये पण आपल्याला बऱ्याच यज्ञांचे पुरावे दिसतात किंवा रामायण झालं, महाभारत झालं, या ज्या कहाण्या आपण ऐकतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचदा काही यज्ञांचे पुरावे दिसतात किंवा काही यज्ञ केल्यानंतर कशी फलप्राप्ती झालेली ही दिसते. हे तर आहेच आपल्याला, म्हणजे ते काही नवीन गोष्टी सांगण्यासारख्या नाहीत नक्कीच. पण आता बऱ्याचदा असंही निघालं की नवदाम्पत्याला पण यज्ञ करायला सांगतात किंवा वयोवृद्ध झाल्यानंतर पण यज्ञ करायला सांगतात. मग अशा 2 सिच्युएशनमध्ये यज्ञ केल्याने काय फायदा होऊ शकतो वेगवेगळ्या दृष्टिकोनातून? नवदाम्पत्यांनी जरूर यज्ञ केला पाहिजे. खरं तर नवदाम्पत्यांच्या नवीन जीवनाची सुरुवातच यज्ञाच्या साक्षीने होते. नक्कीच. हा आपल्या
संस्कृतीमधील विवाह संस्काराचा एक भाग आहे. नक्कीच. यज्ञ हा सर्वात चांगला साक्षीदार मानला जातो आणि नवदाम्पत्यांनी वैवाहिक जीवनाची सुरुवात जर यज्ञापासून केली तर त्यांच्या पोटी नक्कीच चांगली संतती जन्माला येईल. चांगली संतती आणि चांगली संपत्ती या दोन्ही कारणासाठी चांगल्या कामासाठी खर्च केला पाहिजे, तो आपण यज्ञामध्ये करू शकतो. आणि चांगल्या संततीसाठी सुद्धा यज्ञ केला पाहिजे. यज्ञ हा कोणीही करू शकतं, पण तुम्ही जसं म्हटलात की वृद्धांनी यज्ञ का करावा, आम्ही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम्हाला सांगू की वृद्धांनी अवश्य यज्ञ करावा, दररोज घरी आहुती द्यावी. कारण त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी, या प्रदूषित वातावरणापासून दूर राहण्यासाठी त्यांना या आहुतीची जास्त गरज आहे. जेणेकरून अनेक प्रकारचे वातावरणामधील प्रदूषित बॅक्टेरिया मारण्याची शक्ती त्यामध्ये असते आणि 24 तास संरक्षण आपल्या घरामध्ये त्या वृद्धांचं होऊ शकतं. आता ना बऱ्याच असंही बघतो आपण, हे सगळं आध्यात्मिक कार्य करूनही काही लोकांना काही गोष्टी मिळत नाहीत आणि मग त्याच्यामुळे आपल्याला जाणवतं की लोकांचा त्याच्यावर विश्वास नाही आहे किंवा लोक त्याला तितक्या चांगल्या पद्धतीने बघत नाहीत. अशा लोकांसाठी तुम्हाला काय सांगा असं वाटतं? अध्यात्म हे जर समजून व्यवस्थित जर घेतलं नाही तर त्याचा निष्कर्ष निघत नाही. त्याचा निष्कर्ष निघण्यासाठी परफेक्ट पद्धतीने अध्यात्म केलं पाहिजे. त्याला असं म्हटलं जातं, यश्य नास्ति स्वयंप्रज्ञा शास्त्रम तस्य करोति किम लोचनाभ्यभिनश्य दर्पणम किम करिष्यते, असं म्हटलंय. म्हणजे आंधळ्या माणसाला जसा आरसा द्यावा तसंच हे अध्यात्मच आहे. त्याला जर वैज्ञानिक दृष्टीने समजून नाही घेतलं तर अध्यात्म करताना एखाद्यासमोर किती ग्रंथ ठेवले पण त्याला जर त्याचा मतित अर्थच समजून घेता आला आणि त्याचा उपयोग नाही, ही अध्यात्म समजून घेण्याची जी दृष्टी आहे ही महापुरुषांच्या सेवेने येत असते. आणि म्हणून असं बऱ्याच जणांना वाटतं की मी एवढ्या दिवसापासून परमार्थ करतोय पण माझ्या जीवनामध्ये काही परिवर्तन नाही. ते अशाच पद्धतीने म्हणता येईल की जसं एक लोखंड आहे, त्याला गंज आलेला आहे आणि त्याच्यावरती किती वेळा परीस फिरवा पण त्याचं सोनं होत नाही. का होत नाही? त्याला गंज आलेला आहे. आणि म्हणून अध्यात्माकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती प्रथमतः मिळवावी लागते. ती जे विज्ञान समजणारे व अध्यात्म समजणारे जे महापुरुष असतात त्यांची सेवा केल्याने प्राप्त होते. आणि त्यांच्या जवळ जाऊन आपल्याला काही काळ खर्च करावा लागतो. आता जसं तुम्ही बोलता बोलता बोलून गेलात की नवदाम्पत्यांनी संततीसाठी यज्ञ करावा, पण मग अशा वेळेस असं वाटतं की विज्ञान जितकं पुढं गेलं मग ते काही चुकीचं आहे का? किंवा विज्ञान तर इतकं पुढं गेलं, आजकाल IVF आणि बऱ्याचशा गोष्टी होतात, मग त्या आणि याचा कसा कनेक्शन आहे? विज्ञान चुकीचं आहे असं नाही, मात्र विज्ञान आणि अध्यात्म जेव्हा एकत्र येतं तेव्हा त्याला एक विशेष दृष्टी मिळते. आणि आपल्या धर्मशास्त्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आपल्या संस्कृतीमध्ये केलेले आहेत. रामायणामध्ये त्याची उदाहरणं आहे. स्वतः दशरथ राजांना संतती नव्हती तर त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. नक्कीच. राजसूय यज्ञ झालेले असतील, अनेक प्रकारचे असे वेगवेगळे यज्ञ केले जातात. तर राजा दशरथाला संतती नव्हती, पुत्र प्राप्ती नव्हती, त्यामुळे त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि त्याच्या प्रभावाने भरत, शत्रुघ्न, राम, लक्ष्मण हे सर्व संतती राजा दशरथाला प्राप्त झाली. आणि अशा अनेक उदाहरणं आहेत. आमच्या जय बाबाजी परिवारामध्ये सुद्धा अशी उदाहरणं आहे की जे विज्ञानाला आजही चॅलेंज करू शकतात. आजही मेडिकल सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे की त्यांना अनेक डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की आपल्याला संतती होऊ शकत नाही, मात्र आज त्यांना संतती या यज्ञाच्या अनुष्ठानाच्या प्रभावाने झाली आहे. नक्कीच. लक्षात. अध्यात्माला आपण आपल्या जीवनातून असं वेगळं करू शकत नाही, हे तितकंच खरं आहे. कारण कुठे ना कुठेतरी आपण आध्यात्मिक बांधिलकीने बांधले गेलेलो असतो. कुठे ना कुठेतरी आपण कितीही नाही म्हटलं तरी देवाची मूर्ती समोर दिसली तर हात जोडणारे माणूस असतो. तर तेवढा अध्यात्म आपल्यात आहेच आज. बरोबर. नक्कीच. पण आता मुद्दा असा येतो ना स्वामीजी, की ह्या अध्यात्माला दुसऱ्या दृष्टिकोनातून बघायला इतके भोंदू लोक पण आहेत. म्हणजे कोणीही उद्या जर भगवं वस्त्र अंगावर घेतलं तर त्याच्याकडे पहिल्यांदा त्या वेगळ्या कटाक्षाने बघितलं जातं आणि मग ओके तुम्ही काहीतरी असाल असं वाटतं आणि नंतर मग तुमच्याशी बोलल्यानंतर किंवा त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर की कळतं की काही नाही अभ्यासू आहेत का नाहीत. मग या सगळ्याला तुमचं कसं मत आहे किंवा तुम्ही या सगळ्याला कसं समोर जाता? नक्कीच तुम्ही जे म्हणतात ते खरे आहे की भोंदूगिरी वाढलेली आहे, मात्र सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन असा नसावा. कारण जगद्गुरू जनार्दन स्वामी सांगायचे व स्वामी शांतिगिरी बाबाही नेहमी प्रवचनामध्ये सांगत असतात की पाणी पिओ छान के गुरु करो पहचान के. ओके. तर आपल्याला खरा संत कोण, संतांचे लक्षणं काय, हे सगळं बघितलं पाहिजे. जसं डॉक्टर बनण्यासाठी, पोलीस बनण्यासाठी अनेक क्रायटेरिया असतात, तसं संत बनण्यासाठी सुद्धा अनेक क्रायटेरिया आहेत, अनेक नियम आहेत. या सर्व नियमांचं पालन जिथं तुम्हाला बघायला मिळेल तिथंच आपण श्रद्धा ठेवली पाहिजे.
नक्कीच. साधू बनणं हे निश्चितच इतकं सोपं नाही. कारण स्वामी शांतिगिरीजी महाराज नेहमी सांगतात की साधू बनणं ही शेवाळलेली पायरी आहे. शेवाळलेली पायरी म्हणजे तुम्ही जीवनाच्या कोणत्याही पायरीवरती सटकून आणि घसरून खाली पडू शकतात. आणि जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या परंपरेमध्ये साधू कसा असावा याचा आदर्श प्रोटोकॉल जगद्गुरू जनार्दन स्वामींनी आपल्या विधीच्या पुस्तकामध्ये घालून दिलेला आहे. त्यामध्ये 12 यम आहेत, 12 नियम आहेत. आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, साधूचे 30 लक्षणं सुद्धा त्यामध्ये दिलेले आहेत. हे सर्व लक्षणांनी युक्त साधू असावा याचा आग्रह या परंपरेत नेहमी धरला जातो. नाही, नक्कीच. म्हणजे तो मनावरचा कंट्रोल आणि तुमच्या बाकीच्या इंद्रियांवरचा कंट्रोल जोपर्यंत तुम्हाला टिकवता येतो तोपर्यंत तुम्ही साधू आहात. एकदा तो निसटला, जसं तुम्ही म्हणाल की ती शेवाळलेली पायरी, कधी पाय घसरला तुमचा, तर पुढच्या क्षणाला काय होईल ते सांगता येत नाही. आणि तुम्हाला गुरु मानणार आहे की तुमच्या आजूबाजूला जे भक्तगण आहेत, जे साधकगण आहेत, त्यांना फक्त बोलायलाच हवं असतं की आमच्यासारख्या सामान्य माणसाला तर फक्त जज करायला येतं कपडे बघून. आणि हे खरं आहे नक्कीच. आता जाता मला तुम्हाला एक खूप महत्त्वाचं मला वाटतं विचारायला आवडेल की जीवनामध्ये अध्यात्माची भूमिका काय असावी? कारण बऱ्याचदा असं होतं की सुरुवातीला अध्यात्म म्हणजे आता जसं आपण बोललो छोट्या मोठ्या गोष्टी केल्या जातात आणि मग नंतर असं होतं की नाही होते मला ते सगळं आणि मग ते सुटून जातं आणि कधी आपलं पाऊल वाकडं पडतं किंवा कधी आपण आपल्याला ज्या लहानपणी शिकवलेल्या रामरक्षा, गणपती स्तोत्र आणि ह्या सगळ्या गोष्टीत सोडून इंग्लिश गाणी किंवा बाकीच्या गोष्टींकडे जातो, ते कळत नाही आपल्याला. तर माझ्या मते जर तुम्ही आम्हाला सांगितलं की जीवनात अध्यात्माची भूमिका काय असावी तर खूप आवडेल. अध्यात्माशिवाय आपलं जीवन पुढे चालू शकत नाही. नक्कीच. कारण विज्ञान जे आहे, विज्ञानामध्ये जो दृष्टिकोन आहे, केवळ विज्ञानाला मानणे आणि अध्यात्माला न मानणे याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये मोठा कॉन्फ्लिक्ट तयार होऊ शकतो. कारण विज्ञानामध्ये आपल्याला रिलीव्ह करण्यासाठी अशा गोष्टी अवेलेबल नाही आहे. विज्ञानामध्ये अध्यात्मामध्ये आपल्या जीवनाच्या अनेक पायऱ्या मानल्या जातात. जसं आपलं मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, काम आहे, क्रोध आहे, मद आहे, मत्सर आहे. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आत आहेत. त्याच्याबरोबर एक भौतिक दिसणारं शरीर आहे. नुसत्या भौतिक दिसणाऱ्या शरीरावर जर आपण काम केलं आणि अध्यात्म सोडून दिलं, अध्यात्म आपल्या मनावरती, बुद्धीवरती, आपल्या विकारांवरती, काम, क्रोध, लोभ जे असेल ह्या सगळ्यांवरती काम करतं. आणि म्हणून अध्यात्माशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. नुसतं विज्ञानच जर आपण धरून बसलो तर आज असे पुष्कळ तुम्हाला लोक दिसतील, तरुण दिसतील, अनेक क्षेत्रातील लोक दिसतील जे थोडेफार नुसत्या विज्ञानावर भर देतात, मात्र त्यांच्या जीवनामध्ये तुम्हाला निराशा दिसेल, फ्रस्ट्रेशन दिसेल, टेन्शन दिसेल, ताणतणाव दिसेल. त्याचप्रमाणे काही खूप शिकलेले सवरलेले असूनही आत्महत्येचे विचार त्यांच्या जीवनात दिसतील. हे रिलीव्ह करण्यासाठी त्यांना काही साधन नको का? नक्कीच. आणि हे विज्ञानात तुम्हाला मिळणार नाही. कारण विज्ञानाचा स्वभाव आहे जडत्वाकडे घेऊन जाणं, चंचलत्व हा त्याचा स्वभाव आहे. आणि अध्यात्माचा स्वभाव आहे शांतीकडे घेऊन जाणं. म्हणून जोपर्यंत तुम्ही 10-20 मिनिटं डोळे झाकणार नाही व आपल्या स्वतःशी संवाद करणार नाही, स्वतःच्या आत्म्याशी संवाद करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला मनशांती मिळू शकत नाही. कारण विज्ञानाचा स्वभाव मनशांती हा नाही आहे. विज्ञानाचा स्वभाव आहे चंचलत्व, जडत्व आहे. आणि म्हणून गॉड मायनस लाईफ इज इक्वल टू 0 असं म्हटलं जातं. तसंच आम्ही म्हणू शकतो स्पिरिच्युअलिटी मायनस लाईफ इज इक्वल टू 0. नक्कीच. जीवना म्हणून अध्यात्म जर असेल तर माणूस आत्मिकतेने, शांततेने, आत्मिक शांतता त्याला मिळू शकत नाही. त्याला त्याची बुद्धी ही सात्विक निर्णय घेईल याची गॅरंटी नाही. नक्कीच. नाही, खरंच स्वामीजी तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत या सगळ्या विषयांवर गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हालाही स्वामीजींबद्दल, जनार्दन स्वामींबद्दल काही गोष्टी, काही किस्से माहिती असतील तर तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.